हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड इथनं जाहिरात आलेली आहे. वयोमर्यादा 18 ते 30 वयोवर्षे आणि केंद्र सरकारचा जॉब असणार आहे. मेल फिमेल दोन्ही पण करू शकता ॲप्लिकेशन आणि वेतनही खूप छान आहे. चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. परमनंट भरती असणार आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी आपण सर्व माझे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब नाही करत, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन, रिक्रुटमेंट डिपार्टमेंट NCL. तर पाहू शकता तुम्ही. NCL invites online application from Indian national possessing minimum qualification required for regular appointment to the post as mentioned in table A for regular deployment across mines establishment of NCL in Singrauli district of Madhya Pradesh and Sonbhadra district of Uttar Pradesh. तर तुम्ही पाहू शकता ही परमनंट भरती आहे मध्य प्रदेशमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये. तर केंद्र सरकारची नोकरी आहे, तर तुम्ही नक्कीच याचा विचार करू शकता. तर पोझिशन्स पाहू शकता तुम्ही, सुपरवायझरी पोझिशन्स आहेत. तर असिस्टंट फॉरमॅन ENT ट्रेनी ग्रेड C, मॅट्रिक्युलेशन हवं आहे आणि किंवा डिप्लोमा रेलेव्हंट हायर क्वालिफिकेशन 3 इयर्सचा कोर्स असायला हवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. त्यानंतर असिस्टंट फॉरमॅन मेकॅनिकल ट्रेनी ग्रेड C, असिस्टंट फॉरमॅन इलेक्ट्रिकल ट्रेनी ग्रेड C. क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन 5 फेब्रुवारी 2024 असणार आहे. ही खूप इम्पॉर्टंट डेट असणार आहे. तर रिझर्वेशन रिलॅक्सेशन असणार आहे टेबल Aसाठीच. त्यानंतर सुपरवायझरी पोझिशन्स आणि हायर एज्युकेशन ला जास्त प्रेफरन्स दिलं जाईल. टेबल Dमध्ये एक्सप्लेन केलं आहे ते. पोझिशन आणि वेकन्सीज. आता टेबल B पाहूया. टेबल B तुम्ही पाहू शकता इथे एक्सप्लेन केलेलं आहे टेबल Bमध्ये की कसं डिव्हिजन असणार आहे. तर 150 टोटल जागा आहेत आणि त्या डिवाईड करून दिलेल्या आहे. अनरिझर्व, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, अदर बॅकवर्ड क्लास, नॉन क्रिमिलेअर लागणार आहे अदर बॅकवर्ड क्लासेससाठी. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आणि डिसेबिलिटी, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आणि एक्स सर्व्हिसमॅन. आता आपण पाहू शकतो की सुटेबल बेंचमार्क डिसेबिलिटी कॅटेगरीज इथे मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर इथे दिलेलं आहे हायर क्वालिफिकेशन, ते वाचू शकता तुम्ही. स्केल पे दिलेला आहे इथे, तो पाहू शकता, खूपच चांगला आहे. रिझर्वेशन्सबद्दल माहिती दिलेली आहे. आपण इम्पॉर्टंट गोष्टी पाहून घेणार आहोत. एज लिमिट दिलं आहे, तर मी तुम्हाला म्हटलं होतं जसं एज लिमिट कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे. SC STसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. OBC जर NCL नॉन क्रिमिलेअर असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट तर 3 वर्ष. PWBDसाठी 10 वर्ष. PWBD OBC कॅटेगरी नॉन क्रिमिलेअर लिस्टमध्ये असेल तर 13 इयर्स. PWBD SC ST असेल तर 15 इयर्स आणि बाकी तुम्ही पाहू शकता. ॲप्लिकेशन फी जी असणार आहे ती ₹1000 असणार आहे अनरिझर्व्ड OBC नॉन क्रिमिलेअर असल्यास आणि EWSला. आणि GST पण लागू असणार आहे, ते ₹180 म्हणजे टोटल ₹1180 तुम्हाला भरायचे आहे. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स SC ST ESM PWBDसाठी फीज माफ करण्यात आलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता सिलेक्शन कसं होणार आहे, सिलेक्शन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, CBT होणार आहे. CBTमधनं जे कॅन्डिडेट्स पास मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स ज्यांना मिळणार आहेत त्यांना मग इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. MCQ असणार आहे, जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस, रिझनिंग, वर्बल, मेंटल ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 30 MCQज असतील ईच आणि सगळ्यांना 1-1 मार्क असेल. पेनल्टी नसणार आहे रॉंग आन्सरसाठी आणि क्वेश्चन पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे. आता टेस्ट सिटीज कोणत्या असणार आहे? टेस्ट सिटीज ज्या असणार आहे त्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सिलेक्ट करायच्या आहे. आता CBT झाल्यानंतर तुम्हाला दाखवलं इथे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स 50 आणि 40. तर टाय कसा रिझॉल्व्ह होणार आहे ते पण दाखवलं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ मार्क दाखवलेलं आहे.
त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्याव्यात आणि मग नॉर्मलायझेशन दाखवलं आहे. आज काल सगळ्याच एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन होतं. आता हाऊ टू अप्लाय, तर तुम्हाला ही URL दिली आहे nclcil.in. मी ही वेबसाईटची लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे करिअरवर जायचं, रिक्रुटमेंटवर जायचं, एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशनवर जायचं आणि मग तिथे अप्लायवर क्लिक करायचं आणि मग तुम्ही पाहू शकता की कसं भरायचं ॲप्लिकेशन फॉर्म. इम्पॉर्टंट डेट्स पाहून घ्या. 15/1/2024 पासनं ॲप्लिकेशन सुरू होत आहे. अजून यायचीच आहे ती तारीख आणि शेवटची तारीख 5 फेब्रुवारी आहे. NCLचं फायनल डिसिजन वाचून घ्याल, डिस्क्लेमर वाचून घ्याल. तर अशी होती ही ॲडव्हर्टिजमेंट. तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.